पण आतापर्यंत जे झालं ते मला व्हायला नकोय। यापुढे माझ्या केतकीशी कोणीही वाईट वागलं तर ते मी खपवून घेणार नाही। दादा, मैथिलीताई, तुमच्यामुळे माझ्या केतकीला खूप त्रास झालाय, खूप मनस्ताप सहन केलाय तिने। तुम्ही दोघांनीही तिची माफी मागायला हवी। नाही केदार, मला यांचं काही ऐकायचं नाही, मला यांचा सॉरी सुद्धा नकोय। केतकी तू थांब जरा, दादानी आणि मैथिलीताईंनी तुझी माफी मागायलाच हवी। दादा, केतकीची माफी माग। अरे दादा, नुसतं बघत काय बसलायस? केतकी रडतीये, तिला त्रास होतोय, कळत नाही का तुला? तिची माफी मागा। केतकी, आम्हाला तुला दुखवायचं नाहीये ग। केतकी तुम्ही रडू नका प्लीज, म्हणजे तुम्ही लांब राहा। कोणीही माझ्याशी बोलायला यायचं नाही, माझ्या जवळ यायचं नाही। असं नाही केतकी। केतकी, मग काय कसं वाटतंय मित्रा? कसं वाटतं ग स्वतःचा डाव स्वतःवरच उलटल्यावर? मला तर बाबा खूप मजा येते। एका फालतू व्हिडिओ पायी तुम्ही तिघं मिळून मला ब्लॅकमेल करत होतात काय? मला आता या सगळ्याचा बदला मी कसा घेतो ते तुम्ही बघाच। आता तुम्हाला तिघांनाही मी सांगतो ते ऐकावं लागेल आणि त्याचप्रमाणे वागावं लागेल। अरे बापरे, परत कुठे कॅमेरा वगैरे लपवून ठेवला नाही ना? मी सांगतो ते आता ऐकलं नाहीत ना तर ह्या घरात एवढी भांडणं होतील, एवढी भांडणं होतील की बस। म्हणूनच सांगतोय, या घरात शांतता नांदायला हवी असेल तर केतकीची माफी मागायची। केदार, हे सगळं बंद कर। काय बंद करू? अरे अजून तर मी सुरुवातच केली नाहीये, अजून खूप काही बघायचं बाकी आहे दाद्या। तुम्ही जर बऱ्या बोलाने केतकीची माफी मागितली नाहीत तर मी असं काहीतरी करीन ज्याने तुला आणि या मैथिलीला। इतके दिवस आम्ही शांत आहोत कारण आम्हाला काकूंना दुखवायचं नाहीये आणि यापुढे सुद्धा आम्ही काकूंना दुखावणार नाही आहोत। लवकरच मी तो दिवस आणेन ज्या दिवशी तुम्हाला काकूंच्या पायावर नाक घासून त्यांची माफी मागावी लागेल। आधीच खूप वेळ वाया घालवलाय तुम्ही, आता आणखी नको। तुम्हाला जे काम दिलंय ना ते लवकरात लवकर पूर्ण करा। फाल्गुनीताई, तेजस भाऊजी आणि काकूंच्या मनात बाबांबद्दल जो काही राग आहे तो दूर करायचा। लवकरात लवकर व्हायला हवंय का? आणखी एक गोष्ट, हे शेवटचं सांगते मी, यापुढे माझ्या मुलींच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर यापेक्षा वाईट अवस्था करेन मी तुमची, लक्षात ठेवा। सॉरी, पुन्हा असं नाही होणार। लाचार, अरे 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 अरे, किती लाचार असावं एखाद्या माणसाने।
लाचार या शब्दाचा जर काही अर्थ असेल ना तर तो तू आहेस, शेखर राजाध्यक्ष. या घराला सुख हा शब्द विसरायला लावणार आहे. तू बघ रे मी काय काय करतो ते. आधी तुझ्या लाडक्या सुनेला, त्याच्या नेत्राला आणि मैथिलीला संपवणार, आणि त्यानंतर मग तुझी मुलं. एकदा त्यानं उद्ध्वस्त केलं ना की मग तुझी सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सगळं माझं होणार. आम्हाला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण मला माफ कर. मी पुन्हा एकदा विश्वास दाखवला तुझ्यावर. पण शेखर, मला माफ करा. नाही आत्या, असं करून नाही चालणार. पण मित्र, आमच्याकडे एवढा मोठा पुरावा असून आम्ही अजूनही हा व्हिडिओ कोणालाच दाखवला नाही. केतकी काकूंना त्रास होईल, केतकी काकू दुखावल्या जातील असं आम्हाला काहीच करायचं नाहीये, म्हणून आम्ही शांत. इतक्या वर्षांनी केदार काका केतकी काकूंच्या आयुष्यात आले. तुम्ही बघितलं केतकी काकू किती खुश होत्या, आणि आता जर अशा पद्धतीने त्यांच्यासमोर सत्य आलं ना तर त्या तुटतील कायमच्या. काकूंसाठी काही दिवस तरी शांत राहावं लागेल आपल्याला. हो, पण मग केदार दादा, मला असं वाटतं आता जसं सुरू आहे ना तसं सुरू राहू देऊया. योग्य वेळ आली ना की मग योग्य पद्धतीने आपण काकूंपर्यंत हे सत्य पोहोचवूया. तसंही आता केदार काका माफी मागून गेल्यात. बघूया ते स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात का. पण प्लीज तोपर्यंत आपण शांत राहूया केतकी काकूंसाठी.